हाय हॅलो नमस्कार, मी वैशू तुमचं माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज होती वटपौर्णिमा। वटपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा। सकाळी सगळं कामं आवरली होती लवकर आज। त्यानंतर आवरायला घेतलं, सगळे दागिने साडी काढून ठेवली होती। त्यानंतर सगळं आवरलं, त्यानंतर मग निघालो होतो आम्ही वट पुजायला। त्यानंतर मग छान असं रेडी झालो होतो। आमच्या दोघींचा लुक कसा दिसतो हे नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर आम्ही निघालो होतो, छान असं रेडी झालो होतो। त्यानंतर ऊन तर खूपच होतं आणि लवकर रेडी होऊन आम्हाला लवकर माघारी यायचं होतं, कारण आता त्यांना कांदे भरायचे होते, आता कांदे पाठवायचे आहेत त्यामुळं। त्यानंतर तिथे पोहोचलो, खूप साऱ्या बायका आलेल्या होत्या। शिविता आजीपाशी बसलेली होती। त्यानंतर मी मग इथं पाण्याने 7 एडे मारायचे, त्यानंतर दोऱ्याने 7 मारायचे, त्यानंतर पूजा करायची। अशी आमच्या इकडे पद्धत आहे। तुमच्याकडे कशी आहे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मग वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। इथे सर्व बायका आलेल्या होत्या, खूप छान अशा साड्या नेसून नटून थटून आले होते, कारण वर्षातून एकदाच हा सण येत असतो। आणि ते 7 येडे मारले। त्यानंतर आत्यांना विचारित होते पुढे काय करायचं। त्यानंतर दोऱ्याने 7 फेरे मारायचे। त्यानंतर 7 फेरे मारले की तर दोराच पडत होता, कारण आज उपवास होता। उपवास धरायचा असतो दिवसभर आपल्या नवऱ्यासाठी, आणि 7 जन्म हाच नवरा भेटावा अशी म्हणजे देवाकडे प्रार्थना करायची असते असं म्हणतात। आता मला जास्त काही माहीत नाही। त्यानंतर इथं दोरात सारखाच पडत होता। त्यानंतर 7 फेरे मारले, आणि हा माझा 3री वटपौर्णिमा आहे, पण माझ्या काही लक्षात राहत नाही। त्यानंतर मग आत्याने विचारून असं प्रोसेस चालू होत्या। त्यानंतर छान अशी पूजा केली, आणि काही बायका येऊन गेलेल्या त्या, काही यायच्या बाकी होत्या। त्यामुळं इथं आम्ही 3घी जणी येडे मारत होतो। त्यानंतर मग इथे पूजा करायला घेतली, आणि पूजेचं ताटात त्यांनी छान असं रेडी केलं होतं। त्यामध्ये हळदी कुंकू, त्यानंतर साखर, शेंगदाणे, अगरबत्ती, दिवा आणि आंबे आणि वटीचं सामान, असं काही आमच्या इकडे पद्धत आहे। तुमच्याकडे कशी आहे मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर पूजा केली, आणि इथं वाऱ्याने काय अगरबत्ती पेटतच नव्हती, पटकन पेटवली। त्यानंतर थोडेसे फोटो व्हिडिओ काढले, ते तुम्हाला शेवट नक्कीच बघायला भेटतील। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। त्यानंतर काय बायका येत होत्या, त्यांच्या पाया पडत होत्या। मी सर्वांच्या पूजा झाल्यानंतर मी सर्वांच्या पाया पडले। आधी सर्वांना हळदी कुंकू लावलं, ज्या बायका येत होत्या किंवा काही जात होत्या, काही मग जे आलेले त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावलं, सगळ्यांच्या पाया पडले। कारण असं म्हणतात देवाच्या ठिकाणी कोण लहान मोठं नसतं, आणि मी लहानच आहे त्यामुळे सगळ्या सासू असतात, त्यामुळे मग सगळ्यांच्या पाया पडले। कारण त्यानंतर मग मला इथं हसा येत होतं, कारण त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, त्या माझ्या पाया पडले। त्यामुळे खूप बायका आलेल्या होत्या, मग सगळ्यांच्या पाया पडले, आणि मग हळदी कुंकू लावायचं काम चालू होतं। त्यानंतर मग सर्वांना हळदी कुंकू लावलं। शिवाजीकडेच होती, कारण शिवताजीला पूजा करायची बाकी होती। मग म्हणलं सगळ्यांना हळदी कुंकू लावून घ्यावा। त्यानंतर मग शिवताजी पूजा करत, त्यानंतर मग त्यांनी आत्यांची पूजा चालू होती। त्यानंतर त्यांनी येडे मारले 7, त्यानंतर मग गरेन मारले आणि पूजा केली छान अशी। आत्यांचा लुक कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर आत्यांची खूप घाई चालली होती, लवकर माघारी यायची, कारण कांदे भरायचे होते। त्यामुळे मग पटकन आवरून पटकन गेलो, पण मला साडी नेसायला खूप टाईम लागतो, लवकर साडी नेसा येत नाही, कारण मी कंटिन्यू काही साडी घालत नाही, त्यामुळे मला खूप टाईम लागतो। आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण खूप सारे फोटो काढले होते, ते तुमच्या संग शेअर करावं म्हणलं। हा व्हिडिओ पूर्ण रेणूनी, म्हणजेच रेणू आत्याने शूट केलेला आहे, कारण माझ्याच्यानी तर हा व्हिडिओ काही शूट झालेला नसता, पण म्हणलं चला तुमच्या संग शेअर करावं। आणि हा आहेत आमच्या रेणू आत्या। त्यानंतर मग हा व्हिडिओ पूर्ण त्यांनी शूट केलेला आहे, कसा आहे नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर मग इथं हळदी कुंकू लावायचं काम चालूच होतं, आणि हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या इकडे कशी पद्धत आहे वटपौर्णिमेची। आणि आमचा व्हिडिओ आता आमच्या इकडे पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि माझी शिव निवांत छान अशी एन्जॉय करत होते, कारण खूप बायका आल्या होत्या, त्यामुळे मग ती जरा थोडीशी रडत होती, किरकिर करीत होती, आणि तिला झोपसुद्धा आलेली होती ना। आता आमच्या आत्याची स्माईल बघा। त्यानंतर मग पूर्ण ही झालं। त्यानंतर मग घरी निघाले तर इथं मग दत्ताचं मंदिर आहे, आणि आम्ही आमच्या देवाला जातो, म्हणजे जे सण असतो त्या टायमाला आम्ही सगळ्या मंदिरात जात असतो। आमच्याकडे पद्धत आहे। हा बघा, खूप छान असं व्हिडिओ शूट केला, मला खूप आवडला, कारण पूर्ण मंदिरात घेतलं होतं सगळं त्यांनी, आणि मी काही एवढं काही त्यांना व्यवस्थित सांगितलं नाही, पण एवढा कॅमेरा जवळ आणला की बघा, मी इथं खूप रागाने बघत होते, तुम्हाला दिसतच असेल, आणि मला त्याचं खूप हसायला आलं। त्यानंतर मग दत्ताच्या मंदिरात गेलो, आणि मग दत्ताच्या मंदिरात गेल्यानंतर आमच्या इथं देवीचं मंदिर आहे आमचं, तिथे पण आम्ही जात असतो, सगळ्या मंदिरात जात असतो सगळ्या सणाला। आणि शेवट पण माझा हा व्हिडिओ नक्की बघा, आणि माझा लुक कसा दिसतो हे मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर खूप छान असं दर्शन झालं, खूप छान कार्यक्रम झाला। त्यानंतर छान अशी पूजा झाली। त्यानंतर इथं आमच्या शिवचं साखर शेंगदाणे खायचं काही संपत नव्हतं, तिला खूप आवडतात। त्यानंतर घरी निघालो, आणि असं काही लुक शेवट झालेला होता माझा।
आणि सगळं हळदी कुंकाने तोंड भरलेलं होतं. त्यानंतर मग इथं आम्ही घरी निघालो होतो आणि घरी निघता मग काय थोड्याशा रील्स काय फोटो काढले आणि लवकरच हा ब्लॉग येईल, कारण खूप उशीर झालेला आहे व्हिडिओ शूट करायला. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ना. असं काय माझा लुक झालेला होता का हळदी कुंकाने. त्यानंतर संध्याकाळी असं काही जेवण केलं होतं, छान असा मेनू झाला होता. त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. रस चपाती असं काही मेनू केलं होतं. त्यानंतर आम्ही पापड केले, त्याचा पण लवकर व्हिडिओ येईल, कारण एडिट करायला खूप टाईम लागतो आणि त्यामुळं सोपं नाही व्हिडिओ करणं. त्यानंतर छान असे फोटो क्लिक केलेले आहेत. कसा दिसतोय लुक मला हा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि एकदा तुम्हाला पुन्हा एकदा माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ही माझी वटपौर्णिमा तिसरी होती आणि माझ्या सासूबाईंचा आणि माझा लुक कसा दिसतो हे मला नक्की कमेंट करून सांगा. आता चला भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझा लवकरच चॅनल मोनो होईल देवाचरणी प्रार्थना. चला आता इथे सेंड करते, भेटूया उद्या. बाय बाय.